आज 19 जानेवारी शुक्रवार. आता आपल्याला रामलल्लाचं दर्शन आणि प्राणप्रतिष्ठा राहिला. फक्त 3 दिवस राहिलेत. शुक्रवार, शनिवार, रविवार. सगळे उत्सुक आहोत. बघूया त्या दिवशी आपण काय करायचं ते. सगळ्यांचे जर कार्यक्रम असतील तर मग आपल्याला सुट्टी घ्यावी लागेल. आज आता 47 कालपर्यंत श्लोक झालेत. आज 48वा श्लोक घ्यायचा आहे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आता 11वा अध्याय पण समापनाकडे आपली वाटचाल चालू झालेली आहे. भगवंत आता सांगतायत कालपासून की केवळ तुझ्यावर प्रसन्न होऊन किंवा तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी मी स्वतःच्या योगशक्तीच्या प्रभावानं माझं हे तेजोमय किंवा तेजस्वी रूप, ज्याला अंत नाही, सीमा नाही, असं विश्वविराट रूप तुला दाखवलं आहे, जे आजपर्यंत कुणीही पाहिलेलं नव्हतं किंवा कुणालाही दाखवलेलं नव्हतं. असा 47वा श्लोक झाला होता. आता अजून भगवंत पुढे काय म्हणतात की हे असं सहजासहजी कुणालाही मिळत नाही बरं का. कुणाला मिळत नाही ते पुढं 48मध्ये सांगतायत. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहं नृलोके न द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. अरे कुरु प्रवीर म्हणजे कुरुश्रेष्ठा अर्जुना. न वेद यज्ञाध्ययनैः म्हणजे वेदांच्या अध्ययनानी. पुढे आहे वेद यज्ञाध्ययनैः न म्हणजे न शब्द वेगळा आहे आणि एकच मोठा आहे. वेद यज्ञाध्ययनैः म्हणजे वेदांच्या अध्ययनाने आणि यज्ञाच्या शास्त्राच्या अध्ययनाने. न म्हणजे नाही, पण काय. न द्रष्टुम म्हणजे पाहणं शक्य नाही, पाहता येत नाही. म्हणजे या पुढं कुठे तर नृलोके म्हणजे या मनुष्य लोकात. पुढं न क्रियाभिही न म्हणजे वेगवेगळ्या क्रिया करूनही पाहता येत नाही. न तपोभिही उग्रैही असं 2 शब्द आहेत. उग्रैही तपोभिही न. उग्र अशा तपांनी सुद्धा पाहता येत नाहीत. विविध प्रकारच्या क्रिया करूनही पाहता येत नाही. वेद यज्ञ आणि शास्त्रांच्या अध्ययनानंही पाहता येत नाही. कुठे नृलोके या मनुष्य लोकात. कुणाशिवाय त्वदन्येन म्हणजे तुझ्याशिवाय किंवा तुझ्याखेरीज दुसऱ्या कोणाकडूनही हे माझं रूप पाहणं शक्य नाही. कसं पाहणं शक्य नाही तर एखाद्यानं भरपूर वेदाचा अभ्यास केला, यज्ञाचा अभ्यास केला, शास्त्रांचा अभ्यास केला, तरीसुद्धा
त्याला हे माझं रूप पाहता येणार नाही. एखादा म्हणेल भरपूर मी दान करतो, दानहीन, अरे दानांनी सुद्धा पाहता येणार नाही. क्रियाभिहीन, क्रिया करूनही नाही. आणि तपोभिही उग्रही न सगळ्याला नाही. आणि उग्र अशा तपश्चर्येनी सुद्धा पाहता येत नाही. फक्त एवम रूपहा, एवम रूपहा म्हणजे अशा प्रकारचं विश्वरूप. शक्य अहम नृलोके, शक्य म्हणजे शक्य आहे कुणाशिवाय, फक्त तुलाच शक्य आहे. त्वदन्येन न शक्य हा, शक्यचा अर्थ नशी घ्यायचा, न शक्य हा, द्रष्टुम न शक्य हा, असं सगळा 3 शब्द एकत्रित घ्यायचे. मग कशा कशाने मला म्हणजे अहम, द्रष्टुम न शक्य, मी बाकी कुणालाही दाखवू शकत नाही माझं रूप. मग भले त्यांनी वेदाध्ययन करू, यज्ञ करू, शास्त्र अभ्यासू, दान देऊ, क्रिया करू देत, वेगवेगळी कर्म, आणि खूप उग्र तपश्चर्या करू देत, तरीसुद्धा हे माझं विश्वरूप एवम रूप आहे, जे मी तुला दाखवलंय ना आता विश्वरूप, हे कुणालाही पाहता येणं शक्य नाही, किंवा दुसऱ्याकडून पाहिलं जाणं शक्य नाही. अरे अर्जुना, या मनुष्य लोकात, मानव लोकात अशा प्रकारच्या विश्वरूपधारी मी वेदांच्या पठनानं, यज्ञांनी, शास्त्रांच्या अध्ययनाने, दानानी किंवा वैदिक कर्मांनी आणि उग्र तपश्चर्यांनी सुद्धा तुझ्याखेरीज दुसऱ्या कुणाकडूनही पाहिला जाणं शक्य नाही. म्हणजे एकमेव अद्वितीय हा भक्त आहे, ज्याच्यावर या भगवंताची इतकी कृपा आहे. नाही तर लोक जर असं यापैकी कशाने जमलं असतं तर अशापर्यंत आत्तापर्यंत कितीतरी यादी झाली असती, नाही का. असंख्य लोकांनी पाहिलं असतं. कुणी म्हणलं असतं चला वेद शिकून, वेद पठण करून होत असेल तर आता वेदाध्ययन करणारे तर किती हजारो, शेकडो, लाखो लोक आहेत, मुलं आहेत, पण त्यांनाही नाही होणार आहे. एखादं म्हणाल आम्ही सगळ्या प्रकारचे यज्ञ करतो. आता बघा, एखादं कोणाची 75 किंवा हे असेल तर तिथं विविध प्रकारचे यज्ञ केले जातात. मग ते यज्ञ करून जर असं भगवंतांनी रूप दाखवलं असतं तर आत्तापर्यंत किती जणांनी यज्ञ केले आणि किती जणांना दर्शन मिळालं असतं. किंवा एखादं म्हणेल मी माझं, तर बघा त्या रघुराजानं किंवा अशा सगळ्या श्रेष्ठ लोकांनी सर्वस्वाचं दान केलं होतं. त्या नचिकेताच्या वडिलांनी, त्यांनी उद्दालक मुनीने, त्यांनी सुद्धा सर्वस्वाचं दान केलं. पण तरीसुद्धा त्यांना काही हे विश्वरूप दर्शन पाहायला मिळालेलं नाही. ते फक्त तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही पाहिलेलं नाही, हे भगवंत त्याच्या खाली अंडरलाईन करून सांगतायत. समश्लोकी बघूया. घोकुनिया वेद करूनी कर्मे, यजूनी वा उग्र तपे तपूनी, तुझ्या विना दर्शन हे कुणास, देऊन दाने जगती न वाक्य, जगती न शक्य, तुझ्या विना दर्शन हे कुणास, कुणालाही दर्शन नाही. संत तुकाराम म्हणतात, यागी वेदाध्ययन स्थळी, दानी सत्कर्म मंडळी, उग्र तपाही पार्था, जगी शक्य न सर्वथा, पाहायास रे आणिका, मी इतरा कुरुनायका, काही ना तुडे लोकांही, अरे देखे तुका देही. तुकानं मात्र म्हणजे स्वतःच्या बाबतीत ते म्हणतात की तुकानं मात्र पाहिले, या देहामध्येच पाहिले, आणि तुका आणि अर्जुन यांच्यात फरक नाही आहे. आता कीर्तने काय म्हणतात बघा. न वेदाध्ययनेन व यज्ञविधीने, दाने तसे स्वक्रिये, तैसे उग्र तपेन दृश्य कवणा, होई पहा निश्चये. हे वेदाध्ययने व यज्ञविधीने, दाने तसे स्वक्रिये, तैसे उग्र तपेन दृश्य कवणा, होई पहा निश्चये. कोणालाही कुरुप्रवीर असल्या, रूपेन मी दृश्य रे, तुझे भाग्य विशेष दर्शन तुला, झाले म्हणून बरे. तुझं भाग्य धोर आहे म्हणून तुला हे दर्शन झाले. अनंततने म्हणतात, ऐसे हे मम विश्वरूप विजया,
पाहावयाचे कुणी, नाही पात्र खरेच मर्त्य भुवनी, बापा तुझ्या वाचुनी. अरे बाबा म्हणतो ना, तिथं बापा शब्द वापरले. सारे वेद पदोनी पढोनी यज्ञ करुनी, दाने तशी देऊनी, कर्माचार करोनी उग्र तपवा, ते दृश्य नालोचनी. सगळं केलं तरी हे दृश्य लोचनांनी दिसणार नाही. मारुलकर म्हणतात, वेदाध्ययने दाने यज्ञतपाने जगात देखाया, त्वदितर कोणी शक्य न, बा विजया माझिया स्वरूपाया. त्वदितर कोणी शक्य न, बा विजया माझिया स्वरूपाया. विजय म्हणले बरं का त्याला. अर्जुनाचं एक विजय हे नाव आहे. डॉक्टर खैर म्हणतात, ना वेद यज्ञ अथवा नच दान धर्म, होती समर्थ तपवा नच अन्य कर्म, ही सर्व ही असती व्यर्थची दर्शनाला, पार्था तुझ्या विणकुणी जरी यत्न केला. अरे कुणीतरी प्रयत्न केले असतील, पण ते कुणालाही शक्य झालेलं नाही. आजपर्यंत तरी तुझ्याशिवाय दुसरे कुणीही हे माझं विश्वरूप पाहू शकलेलं नाही. शंकराचार्य काय म्हणतात बघा, वेदाध्ययन अगर यज्ञ म्हणजे 4 वेदांचं यथास्थित अध्ययन करण्यामुळं किंवा यज्ञ संपन्न करून मी दर्शन देऊ शकत नाही. वेदांच्या अध्ययनानं यज्ञ सिद्ध होतात किंवा यज्ञ करता येतात. बघा ना, 4 यज्ञांचे 4 तिथे ऋत्विज असतात. मग ऋग्वेदाचा जो असतो होता तो सगळे मंत्र म्हणतो, यजुर्वेदाचा जो असतो तो सगळ्या क्रिया सांगतो, सामवेदाचे जे असतात ते सगळं गायन करतात, आणि अथर्ववेदाचे जे काही अभिचार वगैरे काही चुकून कर्म असेल तर यज्ञविषयक उल्लेख विज्ञानाच्या उपलक्षणार्थ आहे. म्हणजे विज्ञानाने सुद्धा या गोष्टी होणार नाहीत. मनुष्याच्या बरोबरीनं तुललेल्या पदार्थाचं दान करून श्रौत अगर स्मार्त अग्निहोत्रादी क्रियांनी आणि चांद्रायणादी व्रतांनी पालन करून उग्रतप केल्यानं सुद्धा मी माझ्या स्वरूपाचं दर्शन देत नाही. आपल्याला माहिती असेल बघा, 75 किंवा 61 करतात त्यावेळेला तराजू आणतात आणि एका पारड्यात ज्याची 75 आहे त्याला बसवतात, एका पारड्यात त्याच्या आवडीचे वस्तू किंवा पुस्तकं किंवा काही पदार्थ हे ठेवतात, आणि मग ते समतोल झालं की जेवढ्या वजनाचं आहे तेवढ्या लोकांचं दान करतात, तेवढ्या वस्तूचं दान करतात. म्हणून म्हणलेलं आहे की माझ्या स्वरूपाचं दान म्हणजे माझ्या स्वरूपाचं दर्शन हे केलं तरी होत नाही. अरे कुरुवीरा, ज्याप्रमाणे हे विश्वरूप तू पाहिलंस त्याप्रमाणे या मनुष्य लोकामध्ये आणि कोणाच्याही मध्यस्थीनं हे पाहता येणार नाही. इथं वशिल्याचा उपयोग नाही. लोक म्हणतात, अहो थोडे पैसे द्यायचे म्हणजे त्यांनी हे काम केलं असतं. इतकं सरळ सरळ लोक बोलतात. हे व्यवहारात चाललंय, पण इथे मात्र कशाचीही मात्रा चालणार नाही. फक्त श्रद्धा, फक्त विश्वास, फक्त प्रेम, एवढं काय म्हणू अपूर्व आहे, अनन्य साधारण आहे. म्हणून एका ठिकाणी म्हणले भगवान, चिंतयंतो माम ये जना पर्युपासते. म्हणजे जे अनन्य भावानं माझी उपासना करतात ते शांतयुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. त्या सगळ्यांचा आम्ही योगक्षेम चालवतो. आता कुठल्याही क्रिया, आता ही विश्वरूपाची दुर्लभता स्पष्ट केलेली आहे भगवंतानी, की अर्जुनाला वगळून किंवा अर्जुन सोडून सगळ्यांना एका बाजूला सारलेलं दिसते. म्हणजे वेद, यज्ञ, अध्ययन, दान, तप, कर्म या भगवंताच्या प्राप्तीच्या ज्या अनेक उपासना आहेत त्यातून कोणत्या साधनांनी किती मजल आहे हे ज्ञानदेव आपल्याला या श्लोकातल्या ओव्यातून स्पष्ट करतात. जसं बघा, पेरू खाल्ला तर आंबा खाल्ल्याचं किंवा आंबा खाऊन फणस खाल्ल्याचं समाधान मिळतं का? हो नाही. त्या गोष्टीनं त्याचंच मिळणार.
दुचाकीचा वेग हा स्वयंचलित वाहनाला मागं टाकू शकणार आहे का? शकणार नाही. किंवा आगगाडी दोघांच्याही पुढे जाईल, पण विमान या तिघांनाही मागं टाकील. कशी छान सांगतात बघा. तर आणि मनाचा वेग तर विमानापेक्षाही जास्त असतो. विमान समजा 1100-1500 किलोमीटर वेगाने जाते ताशी, पण मन तर एका क्षणात सगळ्या विश्वाची प्रदक्षिणा करून येतं. आणि वाहनाला पुन्हा पैसा लागतो, वेळ लागतो, श्रम लागतात, कधी कधी अपघाताची भीती असते. पण ह्या गोष्टी मनोवेगासाठी काहीही नाही. मनाला कुठलाही अपघात होत नाही. म्हणून सर्वांचं सार काढलं तर स्थूल साधनांचा उपयोग आणि कर्तृत्वाचा अहंकार या मुख्य गोष्टी त्यात आढळतात, आणि त्या दोन्ही गोष्टी या मनोवेगात नसतात. म्हणून संकल्पानं जे काम होतं, मनाने चांगला संकल्प केला तर आपलं ते काम नक्की होतं. आणि अर्जुनानं हा मनाचा संकल्प केलेला आहे. आता आपण एक्सरे वगैरे पाहतो की क्षकिरणांच्या चित्रीकरणात तसं काही दिसत नाही, किंवा हृदयाचा छेद घेतला असता तो कधी दिसत नाही. म्हणजे हे काय आहे तुमचं भक्ती प्रेम हे काही त्यात दिसणार नाही आहे. माणसाचा जीव जाईल, पण या ऑपरेशनमधून त्याची श्रद्धा भक्ती काही दिसणार नाही. म्हणून कुठल्याही कर्मामुळं, आणि तुम्ही जसा दाणा पेराल तसं त्याच प्रकारचे हजारो किंवा लाखो दाणे येतात. दानापासून होणाऱ्या सुखालाही काही प्रमाण आहे. त्यामुळं कुठल्याही या विश्वरूप दर्शनाची काही आपल्याला प्राप्ती होईल, लाभ होईल असं मुळीच सांगता येणार नाही. गॅस आलाय बरं का. आता पुढचा श्लोक बघूया. माते व्यथा माच विरूढ भावो विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमिद्रुममेदं व्यपेतपि प्रीतमनः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. मा म्हणजे नको. मा ते व्यथा माच विमूढ भाव दृष्ट्वा रूपं घोरमिद्रुं ममेदं. घोरम इद्रुम मम इदम असं संधी आहे. आणि विमूढ भावो म्हणजे विमूढ भाव हा. मम इद्रुक, इद्रुक हा संधीमुळे इद्रुंग झालेला आहे. इद्रुक म्हणजे अशा प्रकारचे, मम म्हणजे माझे, माझे अशा प्रकारचे. इदम घोरम रूपम, इदम म्हणजे हे, घोर म्हणजे भयंकर विक्राळ, रूपम दृष्ट्वा रूप पाहून, ते व्यथा माच विमूढ भाव, ते म्हणजे तुला, व्यथा म्हणजे व्याकुळता, मा म्हणजे होऊ देऊ नकोस, च म्हणजे आणि, विमूढ भाव हा, आणि विमूढ भाव म्हणजे तुझा मूढ भावही तिथे होऊ देऊ नकोस. पुढं म्हटलेलं आहे दृष्ट्वा रूपं घोरम इद्रुक मम इदम. मम इद्रुक घोरम इदम दृष्ट्वा माच विमूढ भाव, माच व्यथा, तुला मूढही बनू नकोस किंवा व्यथा वेदनाही करून घेऊ नकोस. मग तू कसा आहे बघ. तत्वम व्यपेत भीही, भी म्हणजे भीती, व्यपेत म्हणजे निघून गेलेली, म्हणजे भयरहित होऊन, प्रीत मनाहा, प्रीत मनाहा म्हणजे मनाने आनंदित होऊन, प्रीतियुक्त मनाने होऊन, पुन्हा त्वम संधी आहे छोटासा, पुन्हा म्हणजे पुन्हा, त्वम म्हणजे तू, तत एव, तत एव म्हणजे तेच. दोन शब्द आहेत पण ते तदेव असा संधी झालाय, तसं म्हणलं तरी चालेल, तेच, तत तत एव मे रूपम इदम प्रपश्य. मे म्हणजे माझे, रूपम इदम प्रपश्य, इदम मे रूपम प्रपश्य, माझं हे जे रूप आहे नेहमीचं तुला जे हवंय ना, शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं चतुर्भुज रूप जे आहे ते पुन्हा प्रपश्य, तू पुन्हा पहा. जे प्रीतियुग, ज्याच्यावर तुला प्रेम वाटतं, ज्याच्याबद्दल तुला प्रीती वाटते, असा होऊन तू हे माझं रूप पुन्हा पहिलं जे रूप आहे ते पहा.
हे विकराळ रूप पाहून तुला जी व्याकुळता आलेली आहे, मूढ बनलेला आहेस, ते सगळं सोडून दे. भयरहित हो. माणसाला एकदा भीती बसली ना की पुन्हा तो तिथे जातच नाही बघा. काही नसलं तरी जात नाही. एकदा कधीतरी काहीतरी पाहिलं भयानक तर पुन्हा त्या जागी जाणार नाही, त्या वस्तूकडं पाहणार नाही. लहान मुलांचं तर फार धसका घेतात बघा. ते आयुष्यभराची भीती बसते त्यांच्या डोक्यात. की आपल्याला सुद्धा रस्त्यानं जाताना कुणीतरी आपल्याला लुटलं म्हणा किंवा कुणीतरी आपल्याजवळ ही कुत्री, मांजरी, गाढवं जे काय प्राणी आहेत त्यांनी कोणी जर आपल्याला काही दगा केला तर आयुष्यभर प्रत्येकाबद्दल भीती वाटते. आता इथं काय आहे, हे रूप क्षणभर दाखवलेलं आहे, जे काय थोडा वेळ दाखवलं ते. पण ते तू घाबरू नकोस, तू भयरहित हो. आणि माझं हे आता शंखचक्रधारी रूप, चतुर्भुज रूप आता तू पुन्हा पहा. त्याची समज श्लोकी बघूया. होऊ नको व्याकुळ मूढ भावे, पाहून हे रूप भयाण माझे. प्रसंग चित्ते भय सोडूनी तू, पहा पुन्हा ते प्रिय पूर्व रूप. पुन्हा एकदा बघा. होऊ नको व्याकुळ मूढ भावे, पाहून हे रूप भयाण माझे. प्रसन्न चित्ते भय सोडूनी तू, पहा पुन्हा ते प्रिय पूर्व रूप. पुन्हा तुझं पूर्वीचं माझं जे रूप आहे ते तू आनंदानं पहा. यावे तुकाराम महाराज म्हणतात, या व्यथेने मूढ मन, न होई सावधान. माझे रूप भयंकर, देखून भ्याले रे अंतर. आता एकदा मागुती, निर्भय होई वीरपती. रूप तेच पाहे पुन्हा, जेथे तुका आला ध्याना. पुन्हा तेच पाहिलं की तो पुन्हा ध्यानावर आला तुका. असं तुका सांगतोय की तो अर्जुन पुन्हा ते पहिलं रूप पाहून आपल्या मूळ पदावर आला किंवा मूळ ध्यानावर आला. आता चव्हाण म्हणतायत, होऊ नको व्याकुळ मूढ भावे, नको गांगरू पाहून भयाण रूपे. प्रसन्न मने भय सोडून पाहे, रूप माझे ते नीट पुन्हाच पाहे. मोरोपंत म्हणतात, घोर स्वरूप पाहुनी, न हो व्यथा मूढ भाव बापा. निर्भय संतुष्ट मने माझे, पूर्व स्वरूप बाप हा. तुलसीदास म्हणतात, रूप भयानक देखिके, तव ही जीव डराय. अब भय को डार दे पहिलो, रूप तुजाय. तर प्रज्ञानानंद म्हणतात, घोर रूप हे बघुनी माझे, भीती मोहन च धरी मनी. भीती मोहन च धरी मनी, निर्भय होऊनी मुदित चित्त तू. रूप चतुर्भुज बघनयनी, रूप चतुर्भुज बघनयनी. माझं जे रूप आहे, चतुर्भुज रूप आहे, ते तू आपल्या आपल्या नयनांनी, आपल्या डोळ्यांनी पहा. शंकराचार्य म्हणतात, पहिल्यांदा तू ज्याप्रमाणे हे माझं घोर रूप पाहिलंस, त्यामुळे तुला भय वाटता कामा नये किंवा गोंधळायला सुद्धा होऊ नकोस. हे भयशून्य प्रसन्न चित्त होऊन तुला जे इष्ट वाटणारं, आवडणारं माझं रूप आहे ना, शंख चक्र गदाधारी असं चतुर्भुज रूप तू पुन्हा माझं पहा, असं भगवान त्याला सांगतायत. म्हणजे कसं असतं, एकदा अर्जुनानं ते सगळं उग्र रूप पाहिलं आणि तो अगदी गर्भगळीत झाला, भय व्याकुळ झाला. आणि त्याच्या कल्पनेपेक्षा
किंवा अपेक्षेपेक्षा विश्वरूप फारच वेगळं त्याला दिसलं होतं. आणि त्यामुळं काही बाईच तो असं म्हणतो की काहीतरीच मी करून बसलो की काय, असं त्याला वाटायला लागलं होतं. त्याचा पराक्रम, त्याचं धैर्य, त्याचं शस्त्र, त्याचं अस्त्र, या सगळ्याच गोष्टी निरुपयोगी आहेत, कुचकामाच्या आहेत, असं त्याला वाटायला लागलं होतं. आणि म्हणून त्याला या विश्वरूपाच्या कोंडाळ्यातून बाहेर पडायचं होतं. तो म्हणून म्हणतो भगवंतांना की मला पूर्वीचं रूप दाखवा. सारखी विनवणी करत होता. तेव्हा माता सांगतात भगवंत की तू आता पुन्हा माझं पहिलं रूप पहा, तू काही घाबरू नकोस. तर ज्ञानदेव जे वर्णन करतात ते बघा. म्हणून विश्वरूपाचे रूप लाभेश लाघ, येथीचे भय नेघ नेघ, हे वाचून अन्य चांग न मनी काही. हा गा समुद्र अमृताचा भरला, आणि अवसात वरपडा जाहला. मग कोणीही आथी ओसंडीला बुडीजेल म्हणून. ना तरी सोनयाचा डोंगरू, आधी म्हणले अमृताचा काय आहे, समुद्र आहे. मग त्याला कोणी घाबरतं का रे? नाही. तसं सोन्याचा डोंगर असेल, ये सणान चले हा थोरू, म्हणे म्हणून अव्हेरू करणे घडे. कुणी करेल का? सोन्याचा डोंगर आपल्याला प्राप्त झाला तर त्याचा अव्हेर करेल का? नाही. ये सणान चले हा थोरू, ऐसे म्हणून अव्हेरू करणे घडे. दैवे चिंतामणी लईजे, की हे ओझे म्हणून सांडीजे. कामधेनू दवडीजे, न पोसवे म्हणून. सगळ्या उदाहरणं दिली की चिंतामणी जर मिळाला तर चिंतामणीच ल्यायला कोणी अव्हेर करेल का हो? ओझं वाटते म्हणून टाकून देईल का? नाही. तसं एखादी कामधेनू जर आपल्या दारात असेल तर तिला पोसायला लागतंय म्हणून कुणी टाकून देईल का? नाही देणार. कारण कामधेनू म्हणल्यावर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे ती. तसाच चंद्रमा आलिया घरा, म्हणे निघे करीतोसी उभारा. पडी साई पाडितोसी दिनकरा परतासर. कुणी चंद्राला असं म्हणेल का हो की आता आमच्या अंगाची लाही झाली, सूर्य आला तर काय म्हणायचं, आणि चंद्र आला तर त्याला बाजूलाच निघ असं म्हणायचं का? किंवा सूर्य आला तर आमची लाही लाही झाली असं म्हणायचं का? म्हणजे काळोख किंवा काळोस तू काळोख पाडतोस काय, असं कधी शहाणपणाचं बोलणं उचित ठरेल का? तर हे सगळं व्यर्थ आहे. तसंच म्हणतात की येथ तुझं गजबज होवावी का, परिनेणसीच गावढिया. काय कोपो आता धनंजया, अंग सोड सांडोनी छाया अलिंगतो सिपा. हे नवे जो मी साचे, एथ मन करुनिया काचे. प्रेम धरिसी अवगणियेचे चतुर्भुज जे. म्हणून हे तुला जे विश्वरूपाचा भीती वाटलेली होती, तर मी आता हे चतुर्भुज रूप तुला दाखवतो. आणि तुला काय मला आलिंगन द्यायचे, मिठी मारायची ती मारून घे, असं अर्जुनाला भगवंत सांगतायत. म्हणजे तू याच रूपावर प्रेम कर, कारण हेच रूप माझं खरं स्वरूप आहे. आणि या विश्वरूपाने तुला जर तत्वता ओळख झाली तर तुला माझं निरंतर दर्शन घडत राहील. माझ्या व्यापकतेची तुला खरी कल्पना येईल. कसं असतं, माणसं आपण सुद्धा व्यवहारात पाहतो, मुखवटे म्हणून एक मागे होतं बघा, पुस्तक होतं किंवा अशी नाटकं पण असतात की एकच व्यक्ती किती प्रकारचे मुखवटे धारण करू शकते. जी कधीतरी राम झाली असेल आणि तिनं जर रावणाचा मुखवटा धारण केला तर लोकांना तो पटणार नाही, आवडणार नाही. पण एखादा कलाकार वेगवेगळी रूपं घेतो, कधी आजोबांचं घेईल, कधी प्रमुख नायकाचं घेईल, कधी एखाद्या छोटं पात्र असणाऱ्याचं घेईल. म्हणून काय तो सगळी रूपं त्याची खरी आहेत का? नाही, ती तात्पुरती असतात. आणि अशी काही आपण एखाद्यानं भयंकर काम केलं, रोल केला असेल आणि तोच जर प्रेमानं पुढच्या रोलमध्ये वागायला लागला तर आपण काय पहिल्याला टाकून देतो का? तेही काम आपल्याला आवडलेलं असतं की क्रूर कर्मसुद्धा त्यानं छान केलं आहे आणि अगदी प्रेमळ रोल पण त्याने चांगला केलेला आहे. पण आपल्या मनामध्ये एखाद वेळेला लहान मुलांच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल भीती बसते बघा. वडील कधी रागवत नसतील आणि एखाद दिवशी त्यांनी त्यांचं रुद्ररूप पाहिलं, रौद्ररूप, तर तो घाबरतो पुन्हा त्यांच्याजवळ जायला.
पण वडील काय म्हणतात, अरे मी तुझ्यावर नाही रागवलो, त्या अमक्या तमक्यावर रागवलो होतो, तरी अशी चूक केली होती, त्यांनी गुन्हा केला होता, तू नाही ना असं करणार, तू माझाच आहेस, मी तुझा बाबाच आहे. असं जसं सांगतात तसं हा सांगतो की तुला खरं माझं विश्वरूप पाहिलं तर खरं काय आहे ते समजेल. बरं, आणि म्हणून तू आता त्याच्याबद्दल काही भीती वाटून घेऊ नकोस. आता संजय सांगतात, पुढचा श्लोक आहे 50वा संजयाचा आहे. इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. आता संजयानी हा धागा जोडलेला आहे, जोडलाय. संजय म्हणतात की इति अर्जुनम, इति म्हणजे असे, अर्जुनम वासुदेव हा तथा उक्त्वा, एवढा संधी आहे. वासुदेव हा तथा उक्त्वा, वासुदेव तथा म्हणजे त्याप्रमाणे, उक्त्वा म्हणजे बोलून. कुणाला? अर्जुनम. त्यावेळी वासुदेव भगवंतांनी अर्जुनाला असं सांगून किंवा असे बोलून, भूय हा स्वकं रूपम दर्शयामास. भूय हा शब्द आधी घ्यायचा. भूय हा म्हणजे पुन्हा. असं बोलला तो, काल मगाचा श्लोक आहे तसं बोलला की आता चतुर्भुज रूप पहा. आणि आता त्यांनी स्वतःचं, स्वकम म्हणजे स्वतःचं, रूपम म्हणजे रूप, दर्शयामास म्हणजे दाखवलं. आणि पुन्हा त्यांनी त्याला ते स्वतःचं रूप म्हणजे चतुर्भुज रूप दाखवलं. आणि पुन्हा काय केलं? आश्वासयामास. आश्वास आहे, आपल्याकडं आश्वासन देतात तसं नाही बरं का, खरा धीर दिलेला आहे. आश्वासयामासचा अर्थ आहे धीर देणं. च भीतम एनम, भीतम एनम आश्वासयामास. त्या भयभीत झालेल्या याला, एनम म्हणजे याला अर्थात अर्जुनाला काय केलं? आश्वासयामास, आश्वासन दिलेलं आहे, धीर दिलाय. पण कसा? पुनः सौम्य वपुः महात्मा भूत्वा. पुनः महात्मा सौम्य वपुः भूत्वा. पुनः म्हणजे पुन्हा, महात्मा म्हणजे महात्मा श्रीकृष्ण. त्यांनी काय केलं? सौम्य वपुः भूत्वा. सौम्य वपू म्हणजे शरीर, सौम्य शरीर किंवा सौम्य रूप धारण करून, भूत्वा घेऊन, होऊन, एनम भीतम, भीतम एनम आश्वासयामास. या घाबरलेल्या अर्जुनाला अगदी मनापासून धीर दिला किंवा आश्वस्त केलं. आश्वस्त केलं म्हणजे तू काही घाबरू नको, सांगितलेलंच आहे. आता पुन्हा माझं रूप पहा. तेव्हा पुन्हा आपलं रूप दाखवलेलं आहे, चतुर्भुज रूप दाखवलेलं आहे. आणि सौम्य अशा रूपामध्ये ते प्रगट झालेत. आणि घाबरलेल्या अर्जुनाला त्यांनी धीर दिला किंवा आश्वस्त केलं. समजा एखाद्या आईनं त्या कैकेयीचा किंवा एखाद्या दुष्ट ताटका वगैरे किंवा शूर्पणखेचा रोल केला आणि ती जर स्टेजवर आली तर त्याची मुलं असतील तिची, ती घाबरणार आहेत. आई जरी साध्या शब्दात ह्याच्यात घरी आली परत तर म्हणतील नको बाई तू शूर्पणखा आहेस, नको बाई तू ताटका आहेस. पण ती सांगते की ते तिथं नाटक केलं होतं रे राजा, आता मी मुळातली तुझी जशी आई आहे तसंच मी आता रूप आहे. मग त्याला ते आनंद होतो किंवा त्याच्या मनातली भीती निघून जाते. तसं आता सांगतायत की हा अर्जुनाला धीर देण्याचं काम भगवंतांनी केलेलं आहे. का वेळ आता नाही होणार, एखाद दोन होते समश्लोकी वाचू आणि मग इथेच थांबू. बोलून ऐसे मग वासुदेवे पार्थास ते दाखविले स्वरूप. भ्याल्यास आश्वासन द्यावया तो झाला पुन्हा सौम्य उदार देव. सौम्य आणि उदार असा देव झालेला आहे. काशीनाथ स्वामी म्हणतात, ऐसे बोलून वासुदेव मग तो तैसे तया अर्जुना राया कृष्ण रूपासी जाण आपुल्या दावियले जी पुन्हा भेणे घाबरला तयासी बरवे
अश्वासुनीत श्रीधरे होऊनी पुढती मनुष्य वपुतो देवो महात्मा त्वरे. आठवले म्हणतात ऐशी वदोनी विजया भगवंत वाणी दावी स्वरूप पाहिले मग चक्रपाणी भ्याला मनी प्रथम पाहुनी जो प्रताप दैतया अभय. आश्वासन दिलं म्हणजे अभय घेऊनी सौम्य रूप. थत्ते म्हणता असे श्रीहरी बोलुनी अर्जुनाला पुन्हा सावळे दाविता रूप झाला महात्मा धरुनी पुन्हा सौम्य काया स्वये धीर भीता सदे कौरवेया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.